घोषणा द्या घोषणा द्या थोड़ा सा मारे भैया सदस्य आहे। इलेक्शनच्या आदल्या दिवशी म्हणजे डिसेंबरचा महिना आणि जानेवारीचा महिना आमचे लाडके देवाभाऊ यांनी 3000 रुपये टाकण्याचा निर्धार केलेला होता, परंतु या काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसांनी लेखी स्वरूपामध्ये दिलेला आहे की हे 2 हप्ते पडू नये। आणि हे उद्देश काय होता फक्त की आता सणासुदीचा बहिणींना साडी घेता यावी, लाडक्या बहिणींना गोडधोड घरी करता यावं, हे एकमेव आमच्या देवाभाऊचा उद्देश होता। या उद्देशावर आमच्या लाडक्या बहिणीच्या स्वप्नांवर, आमच्या लाडक्या बहिणीच्या सणासुदीच्या जश्नावर या काँग्रेस पक्षाने हे एकदम ताला लावलेला आहे आणि हे त्यांचं सण जे आहे ते त्यांनी खराब केलेलं आहे। तर माझं ह्या निषेध एवढा भरपूर संख्येने या महिला आलेल्या आहे की हे जे काँग्रेस सरकार आहे पक्ष आहे, काँग्रेस पक्षांनी जे हे प्रतिबंध लादलेला आहे, लेखी स्वरूपात दिलेला आहे की हे 2 हप्ते नाही पडले पाहिजे, त्यांच्या ह्या लेखी निवेदनाचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी भरपूर सगळ्या समाजाच्या महिला इथे आलेल्या आहेत की हे त्यांचा निषेध झाला पाहिजे। आणि आमच्या देवाभावांनी जे ठरवलं होतं की 2 महिन्याचे ॲडव्हान्स जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता आम्हाला मिळालाच पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे। आणि हे फक्त 1500, 3000 नसून प्रत्येक गोर गरीब बहिणीचे सणांचा एक सोर्स आहे, एक मार्ग आहे। आमच्या बहिणींच्या साडीचा, चोळीचा आणि त्यांच्या गोडधोडचा विचार करणाऱ्या आमच्या देवाभाऊचा आम्ही जय जयकार करतोय। आणि ह्यांचा हे जे त्यांनी प्रदेश कमिटीचे सरचिटणीस जे आहे त्यांचा आम्ही निषेध करतोय आणि आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे आमच्या सर्व बहिणीचा, त्याच अर्थाने आम्ही ते सर्व जमलेला आहे, याचा नोंद घ्यावी सरकारने। धन्यवाद। देवेंद्रजी फडणवीस यांनी जे महायुतीतून लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे त्यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतलेला आहे। या माहितीस्तव आम्ही इथे आज आक्षेप हा जाहीर निषेध यासाठी महिला मोर्चाकडनं मोर्चा इथे आणलेला आहे। आज एक लाडकी बहीण या योजनेमधून प्रत्येक महिलेच्या आनंदाचं कारण लाडकी बहीण योजना व प्रत्येक महिलेला 1500 रुपये हप्ता हा जो मंथली पडतो त्यातून कुठेतरी महिलेचा उदरनिर्वाह योग्य प्रमाणात होतो। आणि हे कुठेतरी काँग्रेस पक्षाला एक आक्षेप म्हणजे त्यांच्या म्हणण्यामध्ये हे आहे की लाडकी बहीण योजना ही बंद करण्यात यावी, पण लाडकी बहीण योजना बंद केली तर प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी निर्वळलं जाईल, हे असं त्यांचं जे हे वक्तव्य आहे यासाठी आम्ही जाहीर निषेध काँग्रेस पक्षाचा निषेध करत आहे। धन्यवाद। नाही आपण आंदोलन केलं, त्यांचं पत्र जाळलं, नेमकं एवढा उद्रेक कशामुळे? लाडक्या बहिणीचे पैसे बंद करणाऱ्याचा उद्रेक करायलाच पाहिजे ना। लाडक्या बहिणी कुणाच्या आहेत? भावाच्या। आज त्यांना पाठिंबा द्यायचा तर तो पाठिंबा माघारी घ्यायला सांगतायत ना हे, त्यामुळे आम्ही आज एवढ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे।